नमस्कार. जीवनामध्ये अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, गरजेची गोष्ट आहे. काहीतरी विकता येणं. तर काहीतरी विकता येणं म्हणजे केवळ वस्तूच नाही. जसं आता आम्ही एक गोशाळा चालवतो, स्वयंपूर्ण गोशाळा. त्याच्यामध्ये बाहेरून काही फंडिंग नाही घेतलं जात, पण चालवता आली पाहिजे. मग काय करायचं, तर आम्ही पंचगव्य उत्पादनं बनवतो, ती विकता आली पाहिजे. किती तुम्ही चांगलं काम करता त्याच्यावर विक्री अवलंबून नाही. तुम्ही किती सज्जन आहात, किती चारित्र्यवान आहात, किती प्रामाणिक आहात, त्याच्यावर तुमची विक्री काहीही अवलंबून नाही. विक्री ही विक्रीच आहे. त्यामुळे नुसती वस्तूच विकायला लागते असं नाही, स्वतःला सुद्धा तुम्हाला विकता यायला लागतं. कशा अर्थाने? समजा तुम्ही एक NGO चालवता, उत्कृष्ट काम करता, परंतु काम करण्यासाठी तुम्हाला सहकारी हवेत की नकोत, कार्यकर्ते हवेत की नकोत, तर तुम्हाला तुमच्या कामाची उत्तम मांडणी करता यायला लागेल. समोर प्रेझेंटेशन नीट देता यायला लागेल. ते प्रेझेंटेशन PCवर लॅपटॉपवर असलं पाहिजे असं नाही, आयुष्यात देता येऊ शकतं, बोलताना देता येऊ शकतं, कृतीतून देता येऊ शकतं. त्याचे आधारेच तुम्हाला कार्यकर्ते मिळतील. तुम्ही जर उत्तम कबड्डी खेळताय आणि तुम्हाला कबड्डी टीम उभी करायची आहे, तर तुम्हाला इतरांसमोर छान गप्पा मारून काहीतरी करून कबड्डीच्या टीमला खेळणारे कसे भेटतील आधी बघायलाच लागेल. तुम्हाला फिरायला जायला आवडतं, एकट्याला फिरायला जायला अवघड आहे, पण 4 जणं फिरणारे सोबत यावेत म्हणून काहीतरी आखणी करावी लागेल, युक्ती करावी लागेल. थोडक्यामध्ये कुठलीही गोष्ट विकता नक्की यावी लागते. समोरच्या जवळ ती जाताना दिसायला लागते, जायला लागते. मग एखादी चांगली गोष्ट असो, चांगली सवय असो, कृती असो, किंवा वस्तू असो, प्रॉडक्ट असो, सेवा असो, सर्व्हिस असो, अगदी इन्शुरन्सची पॉलिसी असो, विकता यायला लागते. एक छान कथा विक्रीमधली मी तुम्हाला आज सांगू इच्छितो. एक आहेत फ्रँक बेडगर, त्यांचं एक छान पुस्तक आहे, सेलिंग से असफलता से सफलता तक कैसे पहुंचे. तो एक सेल्समन होते आणि असे सेल्समन की 1 रुपयाची विक्री त्यांना येत नव्हती का. इतकी वाईट कंडिशन आलेली होती की त्यांना त्यांच्या मालकाने किंवा अधिकाऱ्याने सांगितलं, उद्यापासून तुम्ही काही आमच्या ऑफिसमध्ये यायचं नाही आहे, तू एकही पॉलिसी विकलेली नाही आहेस. अमेरिकेतली स्टोरी आहे ही. आणि त्या ठिकाणी अशी पद्धत होती, आत्ताही असेल, की पहिले 3 महिने स्टायपेंड द्यायचा, पैसे द्यायचे एजंटला. तर 3 महिन्यामध्ये त्यांनी दररोज ऑफिसमध्ये यायचं, तिथनं कॉल्स करायचे आणि मार्केटला जायचं, फील्डवर जायचं, पॉलिसी उतरायच्या. 3 महिन्यामध्ये त्यांनी कमी पैसे मिळवून दिले कंपनीला तरी चालतील, पॉलिसीज कमी केल्या तरी चालतील, परंतु त्याला आधार द्यायचा. आपल्याकडे अशी पद्धत नाही, आपण डायरेक्ट मैदानात पाठवली जाते. पण 100 लोकांनी एजन्सी घेतली की त्यातले 2-4 लोक उरतात, बाकीचे निघून जातात. ते प्रमाण थोडं तिकडे जास्त आहे यशस्वीतेचं, कारण त्याला 2-3 महिने त्याला बॅकिंग दिलं जातं. तसं ह्याला एका कंपनीमध्ये बॅकिंग देण्यात आलं की तुला इतके पैसे महिन्याला मिळतील, काम कर किंवा करू नको, असा अर्थ यांनी घेतला. प्रत्यक्षात तसा त्याचा अर्थ नव्हता. तुम्हाला थोडीशी प्रोत्साहन देत होते ते. जवळपास 2 महिने होत आले, एकही पॉलिसी हा सद्ग्रस्त विकू शकला नाही. शेवटी त्याला कंपनीच्या बॉसनी बोलवलं आणि सांगितलं की उद्यापासून तू मेहरबानी कर, मी इथे येऊ नकोस, तुझ्या पॉलिसी विकू शकत नाही, ते आम्हाला काय तू परवडणार. आता याच्या लक्षात आलं, याचा मुलगा होता, बायको होती, घरभाडं होतं, किराणाची बिलं होती, धोब्याची बिलं होती, सगळे खर्च होते, मेडिकल खर्च होते. भागवायचे कसे? 1 रुपया बचत नव्हती, बाजारात क्रेडिट नव्हतं, आणि आता कुठे कशी तरी नोकरी मिळाली ती पण चालली. म्हटलं नाही पाया पडतो, भरपूर मेहनत करीन. म्हटलं नाही आमचा तुमच्यावर काडीचाही विश्वास नाही, तू काही करत नाही, तू उद्या येऊ नकोस. साहेब एक संधी द्या म्हटलं. संध्याकाळचे 4 आसपास वाजले होते. त्याला आठवलं आपण जे काही कॉल केले त्यातलं एक कॉल, इथपासून एक 70-1 किलोमीटरवरचा कॉल होता तो, की ज्या ठिकाणी ट्रेननी जाता येऊ शकत होतं आणि तो थोडंसं पॉझिटिव्ह बोललेला होता. तर त्याला काही कॉल बिल करायच्या भांडीत पडला नाही. ट्रेन पकडली आणि बरोबर संध्याकाळी 6:30 वाजता तो त्या घरामध्ये पोचला की ज्याच्याशी त्यांनी पूर्वी कॉल केला होता इन्शुरन्सच्या कामासाठी. तिथे पोचल्यानंतर त्यांनी थोडंसं स्वागत केलं, बस म्हटला ये. त्यांनी मागणी केली त्याच्याकडे की मी इन्शुरन्सची पॉलिसी तुम्हाला विकण्यासाठी आहे. हो म्हटलं, ते तर मला माहिती आहे. कागदपत्रांनी दाखवले, काही फायदे तोटे दाखवले इन्शुरन्सचे. म्हटलं सध्या तरी काय मला आवश्यकता आहे असं वाटत नाही आहे. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा मी तुम्हाला जरूर संपर्क करेन.
म्हणजे आणखीन एकंदरीची माहिती दिली, आणखीन माहिती दिली, असं करता 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 6:30 वाजून गेले, 7 वाजून गेले, हळूहळू 7:30 वाजायला आले. ह्याच्या परिणाम माहिती देत होता, शेवटी तो उठून गेला मालक आतमध्ये, इकडे तिकडे केलं, फ्रेश झाला, परत बाहेर आला. आणि एका निसटत्या क्षणी 8 वाजताना त्या मालकाने, घरमालकाने याला विचारलं, इथून जाण्यासाठी तुम्ही काय घ्याल आता? आता जेवणाची वेळ आहे आमची, आम्ही कंटाळलेलो आहोत, दिवसभर थकून आलेलो आहोत, तुमची पॉलिसी योग्य आहे, आम्ही पुढे मागे नक्की तुम्हाला सांगून झालं, 1 तासापूर्वीच तुम्हाला मी सांगितलं, तर 8 वाजलेत, अजून तुम्ही जात नाही आहात, काय घ्याल तुम्ही इथून जाण्यासाठी? बरं, मी फक्त $2,000चा एक चेक घेईन, हा वार्षिक हप्ता. तो म्हटलं ठीक आहे, ही मला जाते ना, बरोबर $2,000 देऊया. चेकबुक काढलं, $2,000चा चेक दिला, त्याने लगेच फॉर्म पुढे केले, सट त्यांनी सह्या केल्या इन्शुरन्सच्या त्या पॉलिसीच्या पेपर्सवर आणि नमस्कार केला. हा इतका हलकं वाटलं, याला आनंदाच्या अत्युच्च क्षणी जसं वाटतं ना, अतिशय हलकं वाटलं. $2,000चा चेक होता तो, तरी बॅगेतल्या अगदी आतल्या कप्प्यात ठेवला. बॅग सगळ्या बाजूनी चेन लावून घेतली, परत इथं घेतली, चुकून बॅग पडली, चेक हरवला तर उद्या चेक मिळवणं सोपं असेल का? तो एकदम पिसासारखा हलका होऊन पोचला आपल्या नगरामध्ये रात्री 10-11 वाजता. कधी एकदा सकाळ होती ना, ऑफिसला जातो असं त्याला वाटलं होतं. सकाळ झाली, उठला, फ्रेश झाला आणि बॅग उचलली, ऑफिसमध्ये गेलो. तो त्याच्या चेअरवर बसणार, एवढ्यात केबिनमधनं स्वतः बॉस बाहेर आला. अरे म्हटलं, काय निर्लज्ज आहेस तू, कसं काय आलास? तुला सांगितलं तू येऊ नको म्हणून. साहेब म्हटलं, एक गोष्ट घेऊन आलं, तेवढी ते स्वीकाराल ना, काय आणलेस? तो केबिनमध्ये गेला, तरी आतमधून लिफाफा बाहेर काढला, हातात दिला, काय? परत घेतला लिफाफा. अरे $2,000, फार जुनी गोष्ट आहे ना, खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळेला $2,000ला डिमांड होता तिकडे, आज आपल्याकडे आहे, तिकडे तेव्हा खूप होता. हा म्हटला, इन्शुरन्सचा हप्ता मी आणला एकाकडे. अरे वा, ग्रेट आहेस मग तू. त्या काळात पण त्याचं कमिशन $500 होतं. अरे त्याला थोपटला. अरे म्हटलं, कसं काय करू शकलास तू? पण 2 महिन्यात $1 तो आणलेला होता यश या ठिकाणी. म्हटलं, केलं मी कसं? हा मनुष्य अमेरिकेतला सगळ्यात मोठा इन्शुरन्स एजंट झाला. नमस्कार, शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व, रत्नागिरी, मंडणगडमधून मी सचिन. तुम्हाला आम्ही विविध प्रकारचे व्हिडिओ करत असतो. गोमाता आई आहे, तिच्यावरच्या माहितीची, ती गवळ्यांच्या माहितीची काढत असतो. थोडंसं ट्रॅकमधलं तिकडचं तुझा करत असतो. तुम्हाला आजची कथा किंवा हा किस्सा आवडला का? जरूर करा. नमस्कार.